जम्मू कश्मीर के रियासी में शिवखोड़ी से कटरा जा रही बस पर आतंकियों ने हमला कर दिया, जिसमें 10 लोगों की मौत हो गई थी और 41 श्रद्धालु घायल हो गए थे। इस आतंकी हमले के विरोध में आज विश्व हिंदू परिषद ने देश भर में विरोध प्रदर्शन किया। ये प्रदर्शन महाराष्ट्र के नागपुर में भी किया गया। विश्व हिंदू परिषद के लोगों ने नागपुर के बड़कस चौक पर विरोध पोस्टर और भगवा झंडे लेकर प्रदर्शन किया और जोरदार नारे लगाए। इस प्रदर्शन के दौरान बजरंग दल के कुछ कार्यकर्ताओं ने प्रतीकात्मक पुतला जलाने की भी कोशिश की, लेकिन इसी बीच 3 युवक आग की चपेट में आ गए और उनके हाथ एवं शर्ट जल गए। इस प्रदर्शन के जरिए विश्व हिंदू परिषद ने प्रांत प्रचारक गोविंद शेंडे ने केंद्र सरकार को चेतावनी दी कि कुछ दिनों बाद अमरनाथ यात्रा होगी, इसलिए इस यात्रा में सुरक्षा के कड़े इंतजाम किए जाने चाहिए। अगर ऐसी घटना दोबारा हुई तो इसके परिणाम पूरे देश में देखने को मिलेंगे। जम्मू काश्मीर मध्ये 3 दिवसामध्ये 3 हमले आणि याच्या मागचं मुख्य कारण आता जे इलेक्शन संपन्न झाले त्या इलेक्शन मध्ये काश्मीरच्या लोकांनी जवळपास 60% मतदान केलं। ज्या काश्मीर मध्ये 5 ते 10% मतदान मोठ्या मुश्किलीने होत होतं, धारा 370 हटवल्यानंतर झालेल्या इलेक्शन मध्ये जवळपास 60% मतदान झालेलं आहे आणि या 60% मतदान झाल्याने पाकिस्तान आणि त्यांचे समर्थक जे या काश्मीर मध्ये राहतात आणि काही लोक अजून त्यांचे दिमाग ठिकाण्यावरती आले की हे काय झालं। धारा 370 हटवण्याचा परिणाम आहे। लोक भयमुक्त झाले आणि म्हणून आपली उपस्थिती दर्ज करवायची, आम्ही आहो हे दाखवायचं, एकदा पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण करायचं, त्याचा हा परिणाम आहे। पण या परिणामाला आम्ही भीत नाही। याच्या आधी पण आम्ही उत्तर दिलेले आहेत, आवश्यकता पडली तर आताही उत्तर देऊ। पण माझं केंद्र सरकारशी आणि तिथल्या राज्यपालांशी निवेदन आहे की आता 29 तारखेपासून अमरनाथची यात्रा प्रारंभ होणार आहे, त्याच्यानंतर बुढा अमरनाथची यात्रा प्रारंभ होणार आहे। त्या यात्रेमध्ये जाणारे शिवभक्त यांची सुरक्षा निश्चित करावी। एकही हमला जर झाला तर याचे पूर्ण प्रतिसाद पूर्ण देशामध्ये उमटेल असं मी त्यांना चेतावणी देतो। म्हणून त्यांनी सर्वांची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करावा आणि सुनिश्चित करावं। नागपुर समय, गली से दिल्ली तक।